नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. महायुती सरकार डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026चा एकत्रित हप्ता निवडणुकीपूर्वीच देण्याच्या तयारीत असताना काँग्रेसने यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. नेमकं प्रकरण काय आहे? निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या पत्राला काय उत्तर दिलं? हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले आहे. काँग्रेसचा दावा असा आहे की निवडणुकीच्या तोंडावर डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते ॲडव्हान्समध्ये देऊन सरकार मतदारांना आमिष दाखवत आहे. हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करून निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. आता पाहूया निवडणूक आयोगाने यावर काय भूमिका घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि आयोगाच्या स्पष्टीकरणानुसार नियमितपणे केले जाणारे हप्ते वितरित करावे, परंतु कोणताही अग्रिम स्वरूपात हप्ते टाकू नये. तर आता अग्रिम स्वरूपात टाकू नये म्हणजे याचा अर्थ काय? तर शासनाच्या GR नुसार लाडक्या बहिणीचे हप्ते महिन्याच्या 15 तारखेला वितरित करू शकतात, पण त्याआधी टाकू शकत नाही. म्हणजे 14 तारखेला किंवा 13 तारखेला असे टाकू शकत नाही. पण आधी राहिलेला पेंटिंगचा डिसेंबरचा हप्ता हा राज्य सरकार कधी पण टाकू शकतो. त्याबद्दल निवडणूक विभागाकडून काही अडचण नाही. म्हणजेच मागील राहिलेला डिसेंबरचा हप्ता हा 14 तारखेला आणि चालू महिन्याचा म्हणजे जानेवारीचा हा 15 तारखेला सरकार टाकू शकते, किंवा मग दोन्ही हप्ते एकत्र 15 तारखेला टाकू शकते. या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. महायुतीचा दावा: आम्ही बहिणींना दिलेला शब्द पाळत आहोत. काँग्रेस ही योजना बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीचा दावा: आम्ही योजनेच्या विरोधात नाही, पण निवडणुकीच्या काळात सरकारी तिजोरीचा वापर प्रचारासाठी करणे चुकीचे आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे हप्ते जमा होणार की नाही हे आता निवडणूक आयोगाच्या अंतिम निर्णयावर आणि याविषयी राज्य सरकारचे काय मत आहे यावर अवलंबून आहे. तुम्हाला काय वाटतं? निवडणुकीच्या काळात असे हप्ते वाटणे योग्य आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.